मॉर्निंग स्टुडंट्स. आवाज येतोय माझा? येतोय सर. सोशल वर्कचे इंट्रोडक्शन संदर्भात चर्चा केली होती आणि आता आपण त्याच्या पुढे जाऊया. स्क्रीन दिसते का तुम्हाला? सर दिसते. आपण सोशल वर्क पहिले समजून घेणं गरजेचं आहे. तर की समाजकार्याला तुम्ही प्रवेशित झाला आहात आणि समाजकार्याला प्रवेशित झाल्यानंतर समाजकार्य म्हणजे नेमकं काय हे समजणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीने त्या अनुषंगाने आपण आज समाजकार्याची ओळख थोडक्यात करून घेऊ आणि नंतर त्याचा आपल्या समाजकार्याचा आपल्या विषयाशी काय संबंध आहे या सगळ्या संदर्भातली चर्चा आपण आपल्या पुढच्या पिढीला करणार आहोत. तर सोशल वर्क म्हणजे काय? तर सोशल वर्क संदर्भात ज्या कन्सेप्ट आहेत, ज्या संकल्पना आहेत, ज्या काही माहिती आहे, बेस प्रूफ थिअरीज आहेत, हे बेस प्रूफ थिअरीज सगळ्या फॉरेन कंट्रीज आलेल्या आहेत. कारण की समाजकार्य ही संकल्पना पाश्चिमात्य देशातून आलेली आहे, पाश्चिमात्य संस्कृतीतून आलेली आहे, पाश्चिमात्य विचारसरणीतून आलेली आहे आणि त्यामुळे त्या पाश्चिमात्य विचारसरणीतून विचार संस्कृतीतून जी निर्माण झालेली समाजकार्याची संकल्पना आहे, संकल्पनेचा भारतात कसा जो विचार झाला त्या अनुषंगाने आपण विचार करूया. आणि म्हणून आपण जेव्हा समाजकार्याच्या संदर्भातला विचार करतो तेव्हा समाजकार्याच्या संदर्भातला विचार करताना एक विचार करणं गरजेचं आहे की समाजकार्य म्हणजे नेमकं काय. तर त्या संदर्भात जे काही संकल्पना मांडल्या ते साधारणतः इंग्रजीमध्ये मांडल्या आणि त्यामुळे इंग्रजीमधल्या ज्या संकल्पना सुस्पष्ट करणं त्या समजून सांगणं अत्यंत गरजेचं आहे. कारण की बेसिकली हा कोर्स, हा डिसिप्लिन, ही शाखा ही पाश्चिमात्य संस्कृतीत आल्यामुळे त्या साहजिकच त्याचा त्या ज्या लँग्वेज आहे त्याची काही टेक्निकल कन्सेप्ट आहे, टेक्निकल टर्म्स आहेत, त्या टेक्निकल टर्म्स किंवा टेक्निकल कन्सेप्ट तुम्हाला समजून सांगणं अत्यंत गरजेचे आहे आणि त्या अनुषंगाने आपण करूया. तर त्यांनी असं म्हटलं आहे की सोशल वर्क इज अन अकॅडमिक डिसिप्लिन अँड प्रॅक्टिस बेस्ड. म्हणून सकाळी आपण आपला सोशल वर्क इज अन अकॅडमिक डिसिप्लिन अँड प्रॅक्टिस बेस्ड प्रोफेशन. प्रॅक्टिस बेस्ड प्रोफेशन म्हणजे काय? तर अनुभवावर आधारित, वारंवार सरावावर आधारित, वारंवार करून बघण्यावर आधारित आहे. सोशल वर्क इज अकॅडमिक डिसिप्लिन म्हणजे ती एक शाखा आहे, शिकण्याची शाखा आहे की जी प्रॅक्टिस, तिला प्रॅक्टिस बेस्ड प्रोफेशन सुद्धा म्हणतात. हे कोणाशी संबंधित आहे? दॅट कन्सर्न इटसेल्फ विथ इंडिव्हिज्युअल्स, फॅमिलीज, ग्रुप, communities and society as a whole in the effort to meet basic needs and enhance social functioning, self-determination, collective responsibilities, optimal health and overall well-being. म्हणजे काय? तर ही जी काही समाजकार्याची जी काही अकॅडमिक शाखा आहे जी प्रॅक्टिकल बेसवर आधार आहे ती कशाशी संबंधित आहे? तर ते व्यक्तीच्या समस्याशी संबंधित आहे. म्हणून सकाळी एक तुमचा माईक म्यूट करा आणि याचा हे पण कॅमेरा पण म्यूट करा, कारण की तुमची हालचाली आम्हाला डिस्टर्ब होत आहे. कॅमेरा पण ओके, व्हेरी गुड. तर ही काय कशाशी आधारित? ही अकॅडमिक डिसिप्लिन आहे, एक शिकण्याची शाखा आहे की जी प्रॅक्टिकल बेस आहे. नुसतं थेरॉटिकल शिकून उपयोग नाही. मागच्या पिरियडला तुम्हाला म्हटलं होतं की आपण थेरॉटिकल नॉलेज घेऊन उपयोग नाही. इट इज अ प्रॅक्टिकल बेस्ड नॉलेज अँड दॅट कन्सर्न विथ इंडिव्हिज्युअल, व्यक्तीशी संबंधित आहे, व्यक्तीच्या समस्याशी संबंधित आहेत, कुटुंबाशी संबंधित आहे, कुटुंबाच्या समस्यांशी संबंधित आहेत, गटाशी संबंधित आहेत, गटांच्या समस्यांशी संबंधित आहेत, समुदायाशी संबंधित आहेत, समुदायाच्या विविध प्रश्नांशी संबंधित आहे आणि समाजाशी संबंधित आहेत. याचाच अर्थ काय? तर व्यक्ती आणि व्यक्तीच्या संबंधित असणाऱ्या भोवतालच्या सर्व घटकांशी ती संबंधित आहेत. कशासाठी संबंधित आहे? तर त्यांच्या ज्या भौतिक गरजा आहेत, ज्या मूलभूत गरजा आहेत, त्या मूलभूत प्रश्न आहेत, याच्या संदर्भात सामाजिक क्रिया प्रतिक्रिया, सामाजिक क्रिया ज्या असतात त्याला प्रोत्साहन देण्यासंदर्भात, स्वनिर्णयात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासंदर्भात
एक सांघिक जबाबदारी निर्माण करण्यासंदर्भात, सर्वांचं शारीरिक, सामाजिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासंदर्भात आणि एकंदरीतच ओव्हरऑल वेलबिंग संदर्भात, वेलबिंग म्हणजे सर्वांचं चांगलं होण्यासंदर्भात कार्य करण्याची ही एक शाखा आहे. म्हणजेच समाजकार्य हे एक असं अकॅडमिक डिसिप्लिन आहे, अशी एक शाखा आहे, विद्याशाखा आहे की जी प्रॅक्टिकल बेस्ड आहे, जी व्यक्ती, कुटुंब, गट, समाज आणि समुदाय यांच्या सगळ्यांच्या भल्यासाठी काम करणारी, त्यांच्या गरजांची पूर्तता करण्यामध्ये ज्या अडचणी येतात, जे प्रश्न येतात, त्या प्रश्नांच्या निराकरणासाठी कार्य करणारी एक शाखा आहे, जी व्यक्तीच्या भल्यासाठी निरंतर प्रयत्न करत असते, असा एक याचा अर्थ होतो. त्यानंतर पुढे त्यांनी सामाजिक सोशल फंक्शनिंग इज डिफाईन ॲज the ability of an individual to perform their social role within their own self, their immediate social environment and the society at large. याचा अर्थ काय? तर सामाजिक कार्य म्हणजे काय? तर डिफाईन ॲज द ॲबिलिटी ऑफ द इंडिव्हिज्युअल टू परफॉर्म देअर सोशल रोल. म्हणजे तुम्ही सोशल वर्कर बनणार आहात आणि तुम्ही सोशल वर्कर बनणार आहात त्याचा अर्थ काय? तर तुमच्यामध्ये दॅट ॲबिलिटी शुड बी क्रिएट. आपण ॲबिलिटी म्हणजे काय? क्षमता वृद्धिगत करायची आहे, क्षमता वाढवायची आहेत. व्यक्ती म्हणून तुम्हाला क्षमता कशासाठी वाढवायची आहेत? तुम्हाला सामाजिक भूमिका वठवायची आहेत. कशा काय वठवायची आहेत? तर सामाजिक क्रिया आहे, सामाजिक प्रतिक्रिया आहे, सामाजिक प्रश्न आहे, सामाजिक पर्यावरण. सामाजिक पर्यावरणामध्ये फक्त भौगोलिक पर्यावरण नव्हे, तर सामाजिक पर्यावरणाच्या अनुषंगाने आर्थिक पर्यावरण होतं, सामाजिक प्रश्न येतात, त्यानंतर कौटुंबिक प्रश्न येतात, वैयक्तिक प्रश्न येतात, समुदायाचे प्रश्न येतात आणि एकंदरीतच व्यक्तीला भेडसावणाऱ्या वेगवेगळ्या अडचणी आणि गरजांचा त्यात समावेश होतो. तशा सगळ्या गोष्टींच्या संदर्भात जेव्हा एक सोशल रोल, भूमिका, आपल्या सामाजिक भूमिका म्हणून आपल्याला एक व्यक्ती म्हणून काम करायचं आहे, आपल्याला त्यासाठीची जी क्षमता आवश्यक आहे, त्यासाठीची जी योग्यता आवश्यक आहे, त्यासाठीची जी पात्रता आवश्यक आहे, त्यासाठीची जी भूमिका आवश्यक आहे, ती भूमिका वठवण्यासाठी जे जे आपल्यामध्ये अंगीकृत असणं आवश्यक आहे, जे जे आपल्याजवळ असणं आवश्यक आहे, ते निर्माण करणारी, क्रिएट करणारी, त्यासाठीचं पोटेन्शियल डेव्हलप करण्याची किंवा त्यासाठीची ॲबिलिटी डेव्हलप करणारी प्रक्रिया, शाखा म्हणून आपण समाजकार्य शिक्षणाकडे बघत असतो. आणि त्या माध्यमातून आपल्याला व्यक्ती म्हणून स्वतःला विकसित व्हायचंच आहे, परंतु व्यक्तीसोबतच समाजाच्या ज्या प्रश्न आहेत ते व्यक्ती स्तरावर असतील, गट स्तरावर असतील, कौटुंबिक स्तरावर असतील, समुदाय स्तरावर असतील किंवा मग समाज स्तरावर असतील, या सगळ्या स्तरावरच्या समस्यांना एक सामाजिक भूमिकेतून आपल्याला बघायचं आहे आणि त्यासाठीची पात्रता आपल्यामध्ये निर्माण आवश्यक आहे. आता तुम्ही सायन्सचे विद्यार्थी आहेत तुमच्या, आणि सायन्सच्या विद्यार्थ्यांना माहिती आहे सायन्स एनर्जीची व्याख्या. एनर्जीची व्याख्या काय? कोण सांगेल तुमच्यापैकी? एनर्जीची व्याख्या कोण सांगेल? तर माझ्या माहितीनुसार कॅपॅसिटी टू डू वर्क इज कॉल्ड एनर्जी, अशा प्रकारची एनर्जीची व्याख्या आहे. आणि कॅपॅसिटी टू डू वर्क इज कॉल्ड एनर्जी, जेव्हा आपण एनर्जीची व्याख्या करतो, ते कॅपॅसिटी म्हणजे काय? दॅट शुड बी ॲबिलिटी. द ॲबिलिटी टू डू वर्क इज कॉल्ड एनर्जी. ॲबिलिटी टू डू वर्क इज कॉल्ड द रोल. सोशल वर्कच्या भाषेत आपण ते म्हणतो, द ॲबिलिटी टू डू वर्क इज कॉल्ड द सोशल वर्क. What types of ability we have? We create, or we will create such types of ability through which we can identify the problems of the person, through which we can identify the problems of the society, through which we can identify the community, and not only identify the problem, but we will try to solve their problem at their own level on the knowledge, skills and techniques base. माहिती, तंत्र आणि ज्ञानाच्या आधारावर आपण ज्या व्यक्ती, गट, समुदाय, कुटुंब यांच्या ज्या समस्या आहेत त्यांना सोडण्यासाठी आपण वी प्ले अ सोशल रोल. आपण एक सामाजिक भूमिकेतून ते काम करत असतो आणि त्यासाठीची ॲबिलिटी आपण क्रिएट करण्याचा, त्यासाठी क्षमता वृद्धिगत करण्यासाठी आपण समाजकार्य शिक्षणाकडे वळलो आहोत. पुढे त्यांनी असं म्हटलंय, सोशल वर्क अप्लाइज एरिया सच ॲज सोशल वर्क, सायकोलॉजी, ह्युमन बायोलॉजी, हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स, हेल्थ, कम्युनिटी डेव्हलपमेंट, लॉज, इकॉनॉमिक्स टू वर्क विथ इंडिव्हिज्युअल अक्रॉस द लाईफ स्पॅन, engage with the client system, conduct assignment and develop intervention to solve social problem, personal problems and bring about the social change. याचा अर्थ काय? आपण फक्त समाजकार्यामध्ये फक्त व्यक्तीच्या स्मृतीवर अभ्यास करत नाही, तर व्यक्तीचं सामाजिक जीवनाचा आपण अभ्यास करतो, व्यक्तीच्या मानसिक जीवनाचा अभ्यास करतो,
व्यक्तीच्या मनोविकारांचा आपण अभ्यास करतो, व्यक्तीच्या वर्तनाचा आपण अभ्यास करतो. बायोलॉजीमध्ये आपण बघितलं आहे द स्टडी ऑफ लिव्हिंग प्लांट्स अँड ॲनिमल इज कॉल्ड बायोलॉजी, अशा प्रकारची म्हटलं. नुसतं आपण फक्त ह्युमन बिईंगचा आपण अभ्यास करताना बायोलॉजिकल व्ह्यूने आपण करतो. त्यामध्ये एन्व्हायरमेंटल हेरिडिटी असेल, एन्व्हायरमेंट असेल, ग्रोथ असेल, या संदर्भात विचार करतो, डेव्हलपमेंट संदर्भात आपण विचार करतो. हिस्टॉरिकल व्ह्यूने आपण विचार करतो की पहिलेचा यांचा कौटुंबिक पार्श्वभूमी कशी होती, सामाजिक पार्श्वभूमी होती, समाजाची असेल, व्यक्तीची असेल, कुटुंबाची असेल. हिस्टॉरिकल व्ह्यूने आपण त्याचा विचार करतो. पॉलिटिकल व्ह्यूने विचार करतो की व्हॉट टाइप्स ऑफ पॉलिटिकल डिसिजन दे हॅव टेकन बिफोर अर्ली स्टेज और आफ्टर स्टेज और ॲट दॅट स्टेज. म्हणजे सपोज इमेजिन करा की व्यक्तीच्या सिलेंडरचा भाव 15 रुपयाने काल वाढला, परवा वाढला, तर 15 रुपये सिलेंडरचा भाव वाढल्यानंतर, तर 15 रुपयाचा भाव वाढल्यानंतर त्या व्यक्तीच्या आर्थिक परिस्थितीवर त्याचा काय परिणाम होतो. आर्थिक परिस्थितीवर परिणाम झाल्यामुळे साहजिकच त्याच्या मानसिकतेवर काय परिणाम होतो, आणि मानसिकतेवर परिणाम झाल्यामुळे त्याच्या उदरनिर्वाहाच्या साधनावर किंवा सपोज इन बीपीएल स्टेज ते दारिद्र्य रेषेखाली, त्यांच्या जीवनशैलीवर काय परिणाम होतो, या सगळ्यांचा विचार आपण सोशल वर्क इंटरव्हेन्शनच्या अनुषंगाने करत असतो. आणि म्हणून आपण ज्या वेगवेगळ्या शाखा आहेत, मी जी सांगितल्या, सोशियोलॉजी असेल, सायकोलॉजी असेल, ह्युमन सायकोलॉजी असेल, बायोलॉजी असेल, हिस्ट्री असेल, पॉलिटिकल सायन्स असेल, आरोग्याचे असेल, कम्युनिटीचे डेव्हलपमेंट असेल, कायद्यात्मक असेल, आर्थिक असेल, या सगळ्यांच्या अनुषंगाने त्या व्यक्तीच्या जीवनाला व्यक्तीच्या जीवनामध्ये त्याचा परिणाम काय होतो, त्या सगळ्या ह्या शाखा आहेत त्या कशा प्रकारे अभ्यास करतात याचाही विचार समाजकार्य करत असतो. आणि त्या दृष्टीने समाजकार्याची शाखा व्यक्तीच्या वैयक्तिक जीवनात आणि एकंदरीतच सर्व जीवनशैलीमध्ये ती काम करत असते आणि त्यामध्ये एंगेज राहत असते. इतकंच नाही तर कंडक्ट असाइनमेंट, असेसमेंट काय करतं, असेसमेंट करतं की नेहमी असं का होतं, वाय द प्रॉब्लेम्स शुड बी क्रिएटेड, वाय प्रॉब्लेम शुड बी क्रिएटेड, का निर्माण होतात व्यक्ती जीवनात प्रश्न, अँड वाय ही इज अनेबल टू टॅकल दिस प्रॉब्लेम. तो व्यक्ती ती समस्या सोडण्यासाठी अनेबल काय म्हणतात मराठीत, म्हणजे त्याला का जमत नाही ती समस्या सोडवणं, व्हॉट आर द रिझन्स बियॉन्ड इट. आणि यासाठीच तो हे सुद्धा समस्या शोधतो, समस्या मागचं कारण शोधतो आणि डेव्हलप इंटरव्हेन्शन टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम. डेव्हलप इंटरव्हेन्शन म्हणजे काय, तो हस्तक्षेप करतो की त्या समस्या सोडण्यासाठी व्यक्तीने काय करायला पाहिजे. त्या व्यक्तीच्या जीवनात येणाऱ्या पर्सनल प्रॉब्लेम असतील किंवा सोशल प्रॉब्लेम असतील किंवा इतरही प्रॉब्लेम असतील, ते प्रॉब्लेम सोडवण्यासाठी व्यक्तीने काय करायला पाहिजे, त्यासाठीचा हस्तक्षेप तो त्याच्या थिअरॉटिकल नॉलेज, त्याच्या स्किल्स, त्याचे टेक्निक्स, त्याचे अप्रोचेस, या सगळ्यांच्या माध्यमातून तिथे तो हस्तक्षेप तिथे करत असतो. पुढे असं म्हटलं आहे की सोशल वर्क प्रॅक्टिस इज एन ऑफन डिवाइडेड इनटू मॅक्रो वर्क. डू यू नो अबाउट द मॅक्रो अँड मॅक्रो वर्क्स? कुणाला सांगता येईल व्हॉट इज डिफरन्स बिटवीन मॅक्रो अँड मॅक्रो? What difference between anyone from microbiology discipline or science discipline or the other discipline? What difference between micro and macro? What is difference? Tell anyone from your side. कुणाला सांगता येईल what difference between macro and macro? So there is a difference between light difference or macro means अतिशय सूक्ष्म आणि MICRO मायक्रो म्हणजे सूक्ष्म आणि ढोबळमान आहे. तर ह्या संदर्भातला आपण विचार करूयात. सोशल प्रॅक्टिस इज ऑफन डिवाइडेड इनटू मॅक्रो, अतिशय बारीक बारीक विभाजित झालंय. Anyone interested to go outside of the class? So I will be interested to remove them. कोणाला जर क्लासच्या बाहेर जायची इच्छा असेल, ज्यांनी माईक अनम्यूट केलेले आहेत, तर त्यांना मला पाठवण्याला काही वाटणार नाही. पाडवी, अंजली, म्यूट फ्रॉम युअर साइड. ओके. तर सोशल प्रॅक्टिस इज ऑफन डिवाइडेड इनटू मायक्रो वर्क्स. बारीक तो बारीक गोष्टींमध्ये विभाजित केला आहे. आटोपलं की सांगा. आटोपलं की
सांगा सगळं आटोपलं की सांगा मला. तुमचे आवाज those who are studying the class. आवाज म्यूट करा. हॅलो आवाज बरोबर जगदीश आवाज म्यूट कर. आवाज येतोय. हो सर. हो सर. आवाज येतोय. हो सर. मला यातून काय समाधान भेटतं एका जणाने ते आवाज म्यूट करा. पाडवी अंजली आवाज म्यूट करा. सर मी नाही मनीषा आहे सर. कुणी आहे ते सगळ्यांनी म्यूट करा. तुझा आवाज आला ना बघ ना तू बोलली तर. ओके तर आपण जे बघत होतो सोशल वर्क प्रॅक्टिसच्या संदर्भातला सोशल वर्क प्रॅक्टिस ही अशा मायक्रो याच्या वर्क मध्ये डिवाइड झाले विच इन्व्हॉल्व वर्किंग डायरेक्टली विथ इंडिव्हिज्युअल और स्मॉल ग्रुप अँड मायक्रो वर्क. ती कशामध्ये इन्व्हॉल्व आहे विच वर्किंग डायरेक्टली विथ इंडिव्हिज्युअल व्यक्तीच्या वैयक्तिक समस्यांची विविध गटातील विविध समस्यांची आणि विविध प्रकारच्या त्यांच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक समस्यांशी संबंधित असणाऱ्या लहान घटकाशी संबंधित आहे. आणि त्यासोबतच समुदायाचे जे प्रश्न असतील समुदायाच्या ज्या अडचणी असतील समुदायाच्या संदर्भातले जे काही चेंजिंग पॉलिसी बाटली का हा तू आमची बाटली द्या ना तुम्हीच घेऊन जाणार का सगळी घर जाळवून जाणार मग तुम्ही कोणा मित्रांनो डिस्टर्ब करताय. व्यक्तीच्या वैयक्तिक जीवनाशी व्यक्तीच्या कौटुंबिक जीवनाशी समुदायातील जे प्रश्न त्या संदर्भात लेवलची जे काही अडचणी असतील धनगर मॅडम प्लीज म्यूट करा ना तुमच्यामुळे टीचर मायक्रो लेवलच्या ज्या काही अडचणी त्या संदर्भातली चर्चा आपण चालू करू. केलं ना ते चालू. आवाज येतोय माझा आवाज येतो का? एनीवन फ्रॉम युअर साइड? नाही सर येतोय. आवाज येतो का? हॅलो माझा आवाज येतो का? हो सर येतो. आणि विनंती आहे काय परत तुम्हाला सांगावं लागतं रे जगदीश कोण होतं वळवी आणि सगळ्यांनाच एका हात जोडून विनंती आहे माझी की पिरियड नको डिस्टर्ब करू माझी लिंक पूर्ण डिस्टर्ब करू.
अजूनही आहेत, कोण आहे ते? पिरियड घ्यायचा की तुम्हाला ते म्यूट करत बसायचं? धनगर मनीषा, मला समजत नाही का? सर कोणीतरी लहान बाळ आहे सर, ते व्हिडिओ ऑन हा, मी आता त्यांना रिमूव्ह परत डिस्टर्ब होत आहे सर सर्वांना. त्यांनी लहान बाळ म्हणून मला हो सर, मग दुसऱ्यांना डिस्टर्ब सर ते धनगर मॅडम आहे सर. रिमूव्ह केलं. परत आवाज ऑन करून ते लहान मुलाला करताय ते. हा, त्यांना रिमूव्ह केलं. स्क्रीन दिसते आता? स्क्रीन दिसते का? हो सर हो. येस सर. तर आपण या संदर्भात चर्चा करतो. त्यानंतर याच्या पुढे आपण जाऊया. 1980व्या शतकामध्ये भारतातील काही देशांना आपल्या विद्यापीठांमध्ये या संदर्भातली प्रक्रिया भारतामध्ये सुरू झाली आणि त्या अनुषंगाने भारतामध्ये मग काही समाजकार्याची प्रक्रिया दिली सुरू आणि समाजकारी शिक्षणाची सुविधा भारतामध्ये. या संदर्भातला सविस्तर इतिहास तुम्ही हिस्ट्री, फिलॉसॉफी अँड फील्ड ऑफ सोशल वर्क यामध्ये तुम्ही ऐकणार आहात. त्यानंतर पुढे आपण बघतोय की सोशल वर्क इज अ डायनॅमिक्स अँड युनिक हेल्पिंग प्रोफेशन रिच विथ meaning actions and power to make the difference for individual, families, group and community. Social work is a dynamic and unique helping profession which rich in meaning, action and power to make the differences for individual, family and group and community. म्हणजे इट इज अ डायनॅमिक, गतिशील प्रक्रिया आहे. समाजकार्य ही गतिशील प्रक्रिया आहे आणि एक युनिक प्रक्रिया आहे, युनिक प्रोफेशन आहे जी व्यक्तीला मदत करते, गटाला मदत करते, कुटुंबाला मदत करते, समुदायाला मदत करते आणि त्यांच्या समस्या सोडण्यासाठी त्यांना एक वेगळ्या प्रकारची त्यांना मदत करण्याची प्रक्रिया राबवते. आणि म्हणून इट इज अ युनिक हेल्पिंग प्रोफेशन म्हणतात. व्यक्तीला मदत करणे एक वेगळी व्यवसाय असं म्हणतात. कारण की आपण बघतो की अनेक प्रोफेशन आहे, मेडिकल प्रोफेशन आहे, लॉ प्रोफेशन आहेत, अनेक प्रोफेशन्स आहेत. परंतु व्यक्तीला स्वयंपूर्ण करणारी, व्यक्तीला आत्मप्रवृत्त करणारी, आत्मनिर्भर करणारी आणि व्यक्तीच्या स्वतःच्या गरजांची पूर्तता स्वतः करण्यासाठी व्यक्तीला सक्षम करणारी प्रक्रिया म्हणून आपण समाजकार्य शिक्षणाकडे बघतोय. आणि म्हणून युनिक हेल्पिंग प्रोफेशन म्हणून या समाजकार्य शिक्षणाकडे बघतोय, समाजकार्य व्यवसायाकडे आपण बघत असतो, ज्या माध्यमातून व्यक्तीच्या गरजा असतील, कुटुंबाच्या गरजा असतील, गटाच्या गरजा असतील, गटाचे प्रश्न असतील, समुदायाचे प्रश्न असतील, हे सगळ्या सोडवण्या संदर्भातलं काम आपण तिथे करतो. कारण की हॅलो करतो. याचा मुख्य उद्देशच काय, या समाजकार्याचा मुख्य उद्देश प्रायमरी गोल्स ऑफ सोशल वर्क इज टू इम्प्रूव्ह सोसायटी ओव्हरऑल वेलबिंग. म्हणजे समाजाचं सर्वांगीण उत्थान होणं, सर्वांगीण विकास होणं, सर्वांगीण दृष्टिकोनातून समाजाच्या समस्यांचे निराकरण होणं, समाजातील समस्या, व्यक्तीला, कुटुंबाला, समाजाला येणाऱ्या अडचणांचं सर्वार्थाने पूर्ण निरसन होणं हा एक सगळ्यात महत्वाचा, त्यामध्ये सुधारणा होणं हा सगळ्यात महत्वाचा प्रायमरी गोल हा समाजकार्याचा आहे. आणि त्या अनुषंगानेच आपण वेगवेगळ्या पद्धतींचा विचार पुढे करणार आहोत. आणि यातही सगळ्यात महत्वाचा विचार हा केला जातो की जे वर्नेबल ग्रुप आहेत, जे दुर्लक्षित घटक आहेत, वर्नेबल पॉप्युलेशन आहे, ते दुर्लक्षित लोकसंख्या, ज्यामध्ये मग महिला असतील, अपंग असतील, निराधार असतील, मागासवर्गीय असतील, ते उपेक्षित घटक म्हणतो, दुर्लक्षित घटक ज्याला म्हणतो, त्या सर्व घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणं हा सगळ्यात महत्वाचा दृष्टिकोन, या सगळ्यात महत्वाचं ध्येय हे समाजकार्याचं आहे. त्यानंतर मग ग्लोबल डेफिनेशन ऑफ सोशल वर्क मध्ये म्हटलं आहे की सोशल वर्क इज अ प्रॅक्टिस बेस्ड प्रोफेशन and an academic discipline that promotes social change and development, social coherence, and the empowerment and liberalization of people. म्हणजे सामाजिक कार्य हा सराव आधारित व्यवसाय आहे, प्रॅक्टिस बेस्ड प्रोफेशन आहे आणि एक शैक्षणिक शाखा आहे की जी सामाजिक बदल, सामूहिक बदल आणि विकास, सामाजिक सामंजस्य आणि लोकांच्या सक्षमीकरणाला आणि मुक्तीला प्रोत्साहन देते. मुक्ती इन द सेन्स, लिबरलायझेशन इन द सेन्स की व्यक्तीला जीवन जगण्याचा अधिकार, व्यक्तीला स्वतः व्यक्ती म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त करून देणारी ती प्रक्रिया आहे. अशा प्रकारची ग्लोबल डेफिनेशन सोशल वर्कची केली गेलेली आहे. आणि त्यापुढे असं म्हटलेलं आहे की प्रिन्सिपल ऑफ सोशल जस्टिस, ह्युमन राईट्स, कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी अँड रिस्पेक्ट फॉर डायव्हर्सिटी
अँड द सेंट्रल टू सोशल वर्क आर द सेंट्रल टू सोशल वर्क. म्हणजेच सामाजिक न्याय, मानवी हक्क, सामूहिक जबाबदारी आणि विविधतेचा आधार ही तत्वे सामाजिक कार्यासाठी केंद्रस्थानी आहेत. म्हणजे सामाजिक कार्य या तत्वांना केंद्रस्थानी ठेवूनच व्यक्तीसोबत, कुटुंबासोबत, गटासोबत, समुदायासोबत कार्य करते. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींना त्यांनी केंद्रस्थानी ठेवलं. केंद्रस्थानी म्हणजे काय? यांच्या आधारावरच या तत्वांच्या आधारावर सामाजिक कार्य हे केलं जातं किंवा समाजकार्य हे केलं जातं. त्यापुढे असं म्हटलं आहे, underpinned by the theories of social work, social sciences, humanities, and indigenous knowledge, social work engage people and structure to address life challenges and enhance well-being. म्हणजेच काय? तर सामाजिक कार्य, सामाजिक विज्ञान, मानवता आणि स्वदेशी ज्ञानाच्या सिद्धांतावर आधारित हे समाजकार्य आहेत. आणि सामाजिक कार्य लोकांना आणि लोकांतील सामाजिक संरचनांना आणि जीवन प्रक्रियांना समर्थपणे सामोरे जाण्यासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी कार्य करत असते किंवा स्वतःला गुंतवत असते. आणि याच्यावरून हे लक्षात येईल की समाजकार्य हे व्यक्तीला आत्मनिर्भर करणारा, व्यक्तीला स्वयंभू करणारा, व्यक्तीला स्वतःच्या समस्या स्वतःला सोडवण्यासाठी सक्षम करणारं कार्य आहे, असं या व्याख्येवरून आपल्याला दिसून येतं. या संदर्भातली सविस्तर व्याख्या तुम्हाला समाजकार्य विषयाच्या अनुषंगाने शिकवल्या जाईल. त्यानंतर मग समाजकार्याचे वेगवेगळे प्रकारचे समाज प्रचलित आहेत किंवा समाज मान्य आहेत तेही आपण बघूया. साधारणतः समाजकार्याचे वेगवेगळे प्रकारचे साधारणतः मी जे काही तुम्हाला पीटीच्या आधारे तयार केले ते 11 प्रकार सांगितले. त्यामध्ये ऍडमिनिस्ट्रेशन आणि मॅनेजमेंट याच्या आधारे सुद्धा समाजकार्य केलं जातं असं म्हटलं जातं. कोणी प्रशासकीय अधिकारी असेल, कलेक्टर असेल, कमिशनर असेल, तहसीलदार असेल किंवा बीडीओ असेल किंवा जो कोणी असेल, तो जो लोकांसाठी सेवा करतो, इट इज ऑल्सो कॉल्ड वन ऑफ टाइप्स ऑफ सोशल वर्क. त्या मॅनेजमेंट मध्ये जी काही सेवा केली जाते, काही संस्था काढून काही वेगळ्या प्रकारच्या सेवा संस्था निर्माण करून त्या माध्यमातून जे सेवा पुरवल्या जातात त्या माध्यमातून सुद्धा सेवा समाजकार्य केले जातात. अशा प्रकारचा एक प्रकार समाजकार्यामध्ये बोलला जातो. त्यानंतर दुसरा प्रकार आहे ऍडव्होकेसी अँड कम्युनिटी ऑर्गनायझेशन. म्हणजे लोकांना सल्ला घेणं, सल्ला मसलत करणं किंवा लोकांना वकिली स्वरूपात माहिती देणं किंवा वकिली स्वरूपात त्यांना वकिली स्वरूपात त्यांना योग्यतेची ज्ञान देणं, योग्यतेची जाणीव करून देणं, हे सुद्धा एक प्रकारचं समाजकार्य आहे. अनेक प्रकारचे आपल्या भारतामध्ये तर फार मोफत सल्ले भेटतात. तुम्ही बघत असाल, ज्यांना ज्ञान असो किंवा नसो, परंतु तो सल्ला देण्याला मागे पुढे पाहत नाही. मग कोणाचं पोट दुखत असलं तर तो ते कुठची गोळी घ्यायची हे परफेक्ट सांगतो, मी काय करायचं ते सांगतो. त्या कोणाला काही टेक्निकल अडचण असेल किंवा टेक्निकल टर्म्स कन्सेप्ट क्लिअर नसेल तर तो सांगतो की नाही असं असं करून बघ. तर ही मोफत सल्ला भारतामध्ये भरपूर आहे. परंतु दॅट नॉट कॉल ॲडव्होकेसी. ॲडव्होकेसी इज द लीगल प्रोसेस. ॲडव्होकेसी इज द टेक्निकल प्रोसेस थ्रू विच वी कॅन हेल्प द पर्सन to tackle their problem, to solve their problem with the help of our knowledge, with the help of our skills, with the help of our experiences. आणि म्हणून जेव्हा ॲडव्होकेसीच्या संदर्भातला आपण विचार करतो तेव्हा ॲडव्होकेसीमध्ये व्यक्तीच्या जीवनात येणाऱ्या समस्या सोडण्यासाठी सुद्धा जी काही मदत केली जाते, मार्गदर्शन केलं जातं किंवा सल्ला दिला जातो किंवा वकिली स्वरूपात त्याला काही जी तांत्रिक मदत केली जाते ही सुद्धा समाजकार्य समजलं जातं. लोकांना संघटित करणं हे सुद्धा समाजकार्य समजलं जातं. त्यातून ते सुद्धा समाजकार्य एक प्रकार समजला जातो. लोकांना संघटित करणं, अनेक प्रकारचे नेते मेळावे भरतात, अनेक प्रकारचे सामाजिक संस्था, अनेक प्रकारचे उपक्रम राबवतात आणि लोकांना संघटित करण्याचा प्रयत्न करतात. दॅट्स ऑल्सो कॉल्ड वन ऑफ द टाइप्स ऑफ सोशल वर्क. त्यानंतर मग एजिंग. अनेक संस्था अशा आहेत की ज्या वृद्धांसाठी काम करतात, ज्या वयोवृद्ध लोकांसाठी काम करतात, सिनियर सिटीजन साठी काम करतात आणि त्या प्रकारच्या सेवा देणाऱ्या, त्या प्रकारच्या मदत करणाऱ्या, त्या प्रकारच्या आश्रय देणाऱ्या, त्या प्रकारे वृद्धांना पुनर्वसित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या ज्या सेवा देतात त्यांना सुद्धा समाजकार्य असं सुद्धा म्हटलेलं आहे. त्यामध्ये मग व्यक्तीच्या वृद्धांच्या फिजिकल प्रॉब्लेम असतील, सायकोसोशल प्रॉब्लेम असतील, सायको अनालिटिकल प्रॉब्लेम असतील, इकॉनॉमिक प्रॉब्लेम असतील, या सगळ्या संदर्भातही अडचणींसाठी मदत करणाऱ्या, अडचणींसाठी त्यांना सहाय्य करणारी ज्या व्यक्ती असतात किंवा ज्या संस्था असतात त्यांना सुद्धा समाजकार्य करतात असं म्हटलं जातात. आणि तुमच्या दृष्टिकोनातून, अनेकांच्या दृष्टिकोनातून समाजकार्याची संकल्पना वेगवेगळ्या प्रकारची असेल, त्यातही काही गोष्टी आपल्या मोडतात. त्यानंतर पुढचं आहे चाइल्ड वेलफेअर, बालकांचं कल्याण, बाल कल्याण. तर जे व्हर्नेबल चिल्ड्रन्स आहेत, दुर्लक्षित बालक आहेत, समजा तुम्ही 1008 नंबर ऐकला असेल. कशाचा नंबर आहे माहिती आहे का तुम्हाला? चाइल्डलाईनचा नंबर्स आहे. आणि
जी दुर्लक्षित पालक असतात, जी रेल्वे स्टेशनवर कुठेतरी आडोशाला झोपतात, जे कुठेतरी रात्र झाली की कुठेतरी आडोसा झोपतात, जी निराश्रित असतात, जी रेल्वे प्लॅटफॉर्मवर फिरत असतात, जी कुठेतरी कचरा गोळा फिरत असतात, जी कुठेतरी भीक मागत फिरत असतात, अशा वर्नेबल चिल्ड्रनसाठी, युवकांसाठी, कुटुंबातील काही दुर्लक्षित घटकांसाठी जी काही मदत किंवा जी काही कार्य केलं जातं, जे काही सुविधा पुरवल्या जातात, त्यांच्या न्यूट्रिशन संदर्भात असेल, त्यांच्या हेल्थ संदर्भात असेल, त्यांच्या एज्युकेशन संदर्भात असेल, त्यांच्या डेव्हलपमेंट संदर्भात असेल, असे काही कार्य करणारे काही घटक आहेत, काही संस्था आहेत, काही व्यक्ती आहेत. आणि ह्या सुद्धा समाजकार्याच्या क्षेत्रात होतात असं म्हटल्यास वावगं ठरणार आहे. त्यांना सुद्धा समाजकार्य करतात असं म्हटलं जातं. नंतर पुढचं आहे डेव्हलपमेंटल डिसॅबिलिटीज. तर डेव्हलपमेंटल डिसॅबिलिटीज संदर्भातही विचार तिथे करतो की डेव्हलपमेंटल डिसॅबिलिटीज अनेक प्रकारच्या डिसॅबिलिटीज आहेत. त्या सोशल वर्क ऑल्सो हेल्प पॅरेंट्स ऑफ चिल्ड्रन हर्ट विथ डेव्हलपमेंट डिसॅबिलिटी. माझा मुलगा IQ कमी आहे, माझ्या मुलाला ऍडमिशन भेटत नाही, माझा मुला अभ्यास करत नाही, ते अजूनही डेव्हलपमेंटल डिसॅबिलिटी. माझा मुलगा योग्य प्रकारे राहू शकत नाही, माझा मुलगा कोणाशी बोलत नाही, माझा मुलगा मिसळत नाही, हे अजूनही अनेक प्रकारचे प्रॉब्लेम्स असतात जे चाइल्डहुड मध्ये असतात किंवा नंतरच्या काळात सुद्धा असतात. मुलांच्या संदर्भात मुलींच्या संदर्भात किंवा अजूनही इतर व्यक्तीच्या संदर्भात एकंदरीत व्यक्तीच्या संदर्भात जे प्रॉब्लेम्स असतात त्याला डेव्हलपमेंटल डिसॅबिलिटीज आपण म्हणूया. त्या डेव्हलपमेंटल डिसॅबिलिटीच्या संदर्भात व्यक्तीच्या अडचणी समजून घेणं आणि त्या अडचणी समजून घेऊन त्या समजण्यासोबतच त्याला सोडण्यासाठीच योग्य मार्गदर्शन करणं. आता तुम्हाला कदाचित माहित असेल की नाही, तर पुण्याला आता 10वी 12वी झाले की मुलांना लीगल गायडन्स क्लिनिक सुरू झाले किंवा करिअर काउन्सिलिंग क्लिनिक सुरू झाले. आणि ते करिअर काउन्सिलिंग क्लिनिक मुलगा आमचा असा आहे त्याला काय करायला चांगलं राहील अशा संदर्भातले मार्गदर्शन मागणारे पॅरेंट्स पालक अनेक निर्माण झालेले आहेत आणि त्यांना तशा प्रकारचं गायडन्स करणारी सोशल वर्कर अनेक निर्माण झालेले आहेत. अनेक प्रकारचे काउन्सिलर तिथे निर्माण झालेले आहेत आणि म्हणून दॅट शुड बी अ पार्ट ऑफ डेव्हलपमेंटल डिसॅबिलिटी. कारण की पालकांना कळत नाही, आम्हाला ते समजत नाही. दॅट्स ऑल्सो पार्ट्स ऑफ डिसॅबिलिटी. त्यानंतर लिगल राईट्स संदर्भातही सोशल वर्कर काम करणारे दिसतात. अनेक सोशल वर्कर असे आहेत की ते लिगल राईट्स संदर्भात लोकांना मार्गदर्शन करतात, मदत करतात, समाजकार्य करत असतात आणि इट इज ऑल्सो पार्ट्स ऑफ डेव्हलपमेंटल डिसॅबिलिटीज. पुढचा आहे हेल्थ केअर संदर्भात. साधारणतः 19व्या शतकापासून साधारणतः प्रोफेशनल ट्रेन सोशल वर्कर निर्माण झाले, मग ते इंग्लंडमध्ये असतील किंवा अमेरिकेमध्ये असतील. आणि ते प्रोफेशनल ट्रेन सोशल वर्कर जे काही आरोग्याशी संबंधित समस्या असणारे घटक आहेत त्यांच्या संदर्भात सेवा देऊ लागतो. त्याला अल्मोनर वगैरे किंवा मग होम विजिटर, फ्रेंडली विजिटर्स असे म्हणायला लागले. आणि अशा अल्मोनर्स किंवा फ्रेंडली विजिटर्स हे लोकांचे आरोग्यविषयक प्रश्न त्यांच्या घरी जाऊन सोडवण्यासंदर्भात काम करत होते आणि मग त्यांच्याकडे जाऊन त्यांना मदत करत होते. आणि अशा वेळेस त्या आरोग्यविषयक समस्या सोडवण्यासाठी स्वतःहून ते लोक तिथे मदत करत होते. ही संकल्पना भारतात पूर्वीपासून अस्तित्वात होती. कारण की दुसऱ्याला सेवा देणं, दुसऱ्याला मदत करणं ही भारतीय समाज व्यवस्थेची संस्कृतीची मूळ पाय आहे, की मूळ मूल्य आहे. आणि त्या अनुषंगाने जो अनाथ आहे, जो निराश्रित आहे, जो गरीब आहे, जो गरजू आहे त्याला मदत करण्याची भूमिका भारतीय समाज व्यवस्थेत समाजकार्याच्या माध्यमातून त्याला समाजसेवाचं नाव होतं. ते पारंपरिक दृष्टिकोनातून चालू होतं. परंतु प्रोफेशनली हा दृष्टिकोन 19व्या शतकात निर्माण झाला आणि ट्रेन सोशल वर्कर सुद्धा आरोग्यविषयक समस्या असणाऱ्या घटकांना जे आरोग्यविषयक प्रश्न असतील, वेगवेगळे आरोग्यविषयक इश्यू आहेत, मग एड्स असेल, कॅन्सर असेल, TB असेल, आताचा एड्स असेल किंवा मग आताचं कोरोना पॅन्डेमिक असेल, या सगळ्या संदर्भातलं मदत करणं, मार्गदर्शन करणं, सल्ला देणं, समुपदेशन करणं आणि त्याच्या समस्या सोडवण्यासाठी त्याला योग्य ते सहकार्य करणं, या दृष्टिकोनातून जे मदत करतो ते एक व्यावसायिक स्वरूपात समाज कार्यकर्ते करतो, त्यासोबतच अव्यावसायिक स्वरूपात समाजसेवक सुद्धा करतो. पण या दोन्ही सेवा वेगळ्या अर्थाने ज्या समाजाला व्यावसायिक समाजकार्याची अजूनपर्यंत झाली नाही, ते समाजकार्याच्या अनुषंगाने संबोधित होत आहेत किंवा संबोधित आहेत. तर हे सुद्धा समाजकार्य स्वरूपात मोडतात. त्यानंतर पुढचं आहे इंटरनॅशनल सोशल वर्क. इंटरनॅशनल सोशल वर्क सुद्धा आपल्याला विचारात घेणं गरजेचं आहे. फंक्शन ऑफ सोशल वर्क इज एन इंटरनॅशनल डेव्हलपमेंट इज डायव्हर्स. वेगवेगळ्या प्रकारचं आहे. ते इन्क्लूड डायरेक्ट सर्व्हिसेस इन कम्युनिटी, रेफ्युजीज कॅम्प, ऑर्फन्स हॉस्पिटल, स्कूल्स एक्सेट्रा. तर हे वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत
आता बघत असाल की मध्यंतरी डिझास्टर झाले, पूर आलेत वगैरे आले, तर तेव्हा जे काही ऑर्फनसाठी किंवा त्या डिझास्टर मॅनेजमेंट संदर्भातले जे काही शेल्टर्स उभारले गेले आहेत किंवा सांगली सातारामध्ये मागच्या वर्षी पूर आला होता, कोल्हापूरला पूर आला होता, जे शेल्टर्स उभारले गेले आहेत आणि तिथे अनेक प्रकारचे रिहॅबिलिटेटिव्ह प्रोसेसेस राबवल्या गेल्या आणि त्यातून सुद्धा सोशल वर्क केला गेला आणि इंटरनॅशनल लेवलला वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व्हिसेस किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा तिथे पुरवल्या जातात. त्यामध्ये मग रेफ्युजीज कॅम्प मध्ये आता रेफ्युजीज तुम्ही बघितलं असेल की अफगाणिस्तानच्या संदर्भात तालिबानी जेव्हा अटॅक केला अफगाणिस्तानमध्ये आणि त्यानंतर काही तालिबान अफगाणिस्तानमधील लोक भारतामध्ये आले, त्यांना इथे आश्रय देण्याचं काम करण्यात आलं, तेव्हा तशा प्रकारच्या संदर्भातल्या प्रक्रिया ही इट इज अ पार्ट ऑफ सोशल वर्क. त्यानंतर हॉस्पिटलमध्ये, स्कूलमध्ये आणि इतरही अनेक सर्व्हिसेस आहेत जिथे गव्हर्नमेंट स्तरावर, सेमी गव्हर्नमेंट स्तरावर, नॉन गव्हर्नमेंट स्तरावर व्यक्तीच्या वेलबिंग संदर्भात, व्यक्तीच्या सर्वांगीण विकास संदर्भात सेवा दिल्या जातात. त्या जागतिक स्तरावर आहे. मग त्यामध्ये WHO असो, युनिसेफ असो, काय असो, अजून कुठल्या युवा असो किंवा अजून कुठल्या प्रकारच्या संस्था असो की ज्या संस्था, त्यासोबत शासनाच्या संस्था या व्यक्तीच्या समस्या, गटाच्या समस्या, समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी मदत करत असतात. त्यानंतर पुढचं 8वं बघूया आपण, जस्टिस अँड करेक्शन. क्राईम करेक्शन एक फील्ड तुम्हाला पुढे सांगणार असतो. तर सोशल वर्क हे सामाजिक न्याय आणि सुधारात्मक सेवा या संदर्भात सुद्धा काम करतात. त्यामध्ये मग कोर्टच्या माध्यमातून असेल, त्यानंतर मग काही वेगवेगळ्या सोशल प्रॉब्लेम असतील किंवा फॅमिली प्रॉब्लेम असतील त्या संदर्भात असेल, रेप केसेस असतील, क्रायसिस इंटरव्हेन्शन संदर्भातलं प्रॉब्लेम असेल, कार्य असेल, पोलीस डिपार्टमेंटच्या संदर्भात काम असेल, किंवा करेक्शनल फॅसिलिटीज असेल, या सगळ्या संदर्भात जस्टिस अँड करेक्शनच्या अनुषंगाने सोशल वर्क केलं जातं. हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचं आहे क्लिनिकल सोशल वर्क. तर क्लिनिकल सोशल वर्क सुद्धा केलं जातं, ज्यामध्ये मेंटल हेल्थ संदर्भात असेल किंवा फिजिकल हेल्थ संदर्भात केलं जातात. त्यानंतर क्लिनिकल सोशल वर्क हे मेंटल हेल्थ संदर्भात केले जातात आणि मेंटल हेल्थचे जे प्रॉब्लेम असतात त्यामध्ये मग वेडेपणा असेल, सायकोसिस असेल, न्यूरोसिस असेल, नंतर मग सिंड्रोम्स मध्ये असतील, डाऊन सिंड्रोम्स असेल किंवा सिंड्रोमच्या संदर्भातले अनेक प्रकारचे प्रॉब्लेम्स असतील, या सगळ्या किंवा ड्रग्ज असतील, या सगळ्या संदर्भातला विचार हा क्लिनिकल सोशल वर्कच्या अनुषंगाने समाजकार्य म्हणून केला जातो आणि या संदर्भातही समाजकार्य म्हणून त्याला संबोधलं जातं. त्यानंतर मेंटल हेल्थ अँड सबस्टन्स अब्यूज सोशल वर्क त्या संदर्भातही विचार करतो की अब्यूज जे आहे, शोषण जे आहे, मग ते सेक्शुअल अब्यूज असेल, मेंटल अब्यूज असेल, इमोशनल अब्यूज असेल, सोशल अब्यूज असेल, या कुठल्याही प्रकारचे अब्यूज म्हणजे काय, शोषण, तर त्या संदर्भात सुद्धा समाजकार्य ची शाखा किंवा समाजकार्य हे व्यावसायिक स्वरूपात केले जातात किंवा इतरही स्वरूपात केले जातात, ज्यामध्ये व्यक्ती आणि कुटुंब आणि समुदाय या सगळ्या स्तरावर ते कार्य केलं जातं. त्यानंतर पुढचं आहे ऑक्युपेशनल अँड एम्प्लॉई असिस्टंट प्रोग्राम, EAP. तर ऑक्युपेशनल सोशल वर्क हेल्प ऑर्गनायझेशन इंजिनियर देअर स्ट्रक्चर. आता ऑक्युपेशनल व्यावसायिक स्वरूपातही लोकांना रोजगार मिळाला पाहिजे, उदरनिर्वाहाचं साधन निर्माण करायला पाहिजे आणि त्यांना त्यांचं स्वतःचा उदरनिर्वाह करता यायला पाहिजे, यासाठी सुद्धा ऑक्युपेशनल एम्प्लॉई सोशल वर्क केलं जातं. याचाही विचार आपण केला आहे आणि या संदर्भात सोशल वर्क केलं जातं. त्यानंतर पुढचं आहे सोशल वर्कर अॅनालाइज, जे सोशल रिसर्च संदर्भात हे काम करतात. सोशल वर्कर रिसर्च करूनही सुद्धा सोशल वर्क करत असतात. पॉलिटिक्स मध्ये जाऊन सुद्धा सोशल वर्क करू शकतात आणि पॉलिटिकल जे काही डिसिजन आहे, पॉलिसी मेकिंग आहे, पॉलिसी इम्प्लिमेंटेशन प्रोसेस आहे, त्या पॉलिसी मध्ये जे काही आवश्यक आहे, सपोज इमेजिन करा, मी सांगेन तुम्हाला, पण महिला राज्यसत्ता आंदोलन नावाची एक संस्था आहे मुंबईला, हिंद राष्ट्रात त्याची प्रमुख आहे आणि महिला राज्यसत्ता आंदोलकांनी काय केलं तर पंचायत राजमध्ये 73 घटना दुरुस्तीच्या अनुषंगाने महिलांचे 33% आणि नंतर 50% आरक्षण मिळालं. त्या 50% आरक्षण मिळून ते शांत बसले नाही. तर महिलांना 15 ऑगस्ट 26 जानेवारी 1 मे रोजी ध्वजारोहणाचा अधिकार मिळाला पाहिजे यासाठी शासनाविरुद्ध भांडलात आणि त्या अनुषंगाने त्यांनी ते डिसिजन शासनाला घ्यायला लावला. तशा प्रकारची शासनाचा GR पास करायला लावला, ज्या अनुषंगाने आज ग्रामपंचायत स्तरावर ग्रामपंचायतीची सरपंच असेल, महिला सरपंच असेल किंवा उपसरपंच असेल, तिला तो अधिकार प्राप्त